कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होत असल्यानं शिरोळ तालुक्यातील सुमारे 20 ठिकाणी असलेल्या जाकवेल जवळचा आणि इतर ठिकाणचा गाळ काढण्याची प्रक्रिया राबवण्याविषयी सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र याचा सोयीनुसार अर्थ काढत कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी त्याचबरोबर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी 6 ठिकाणचा गाळ काढण्यासाठीची टेंडर प्रक्रिया राबवली. या नदीमध्ये गाळ नसून वाळू उपसा करण्यात येतोय. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया संशयास्पद असून त्यातून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याचा आरोप आंबेडकर समाज संघटनेचे अध्यक्ष महेशकुमार कांबळे यांनी केलाय. याबाबत त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन देऊन या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. पॉईंटवरचा जे टेंडर दिलं आहे ते प्रशांत शहापुरे नावाच्या व्यक्तीला दिलं आहे आणि 3 टेंडर जे आहेत ते वेगवेगळ्या कंपनीला दिले आहेत. त्यांना कशाचाही अनुभव नाही. अशा पद्धतीनं कृष्णा नदीतल्या वाळू उपशासाठी बेकायदेशीरपणाचा यांनी मार्ग स्वीकारलेला आहे. शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल या वाळूच्या माध्यमातून जो मिळत होता शासनाला तो यांनी बुडवलेला आहे आणि यात सगळ्यांचंच संगनमत आहे. अधिकारी प्लस हा प्रशांत शहापुरे आणि ह्या इतर कंपन्यांचा सगळ्यांचं संगनमत आहे. त्यामुळं आपण आज मागणी केलेली आहे की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या महसूल विभाग असेल किंवा संबंधित इतर विभाग जे याशी निगडीत आहेत त्या विभागातील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची एक समिती तात्काळ नेमावी. या समितीच्या माध्यमातून चौकशी करून तात्काळ मोजमाप करण्यात यावं की बेकायदेशीररित्या शासनाचा महसूल बुडवून किती कोट्यावधी रुपयांची वाळू चोरी केलेली आहे. दरम्यान याबाबत कारवाई न झाल्यास 16 एप्रिलपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.